का म्हणलं हा तर आज आहे ना मामा चालले दहीवाडीला. अगं बाई येऊ का मी मंगूच्या छान अय्यो तिला तिला वाटलं अचानक झोपतून उठलेत. तिला मी उठवलं आता. झोपेल होती आहे ना? बाबा आता झोपेल आता होती उठू ती. नको रडू बिडू नको बर का हम्म. तू रडू बिडू नको मी चाललो आता हा? तिने चाललो एवढं त्याच्या घरी म्हणल्यावर अगं, अगं. भा बाबा भा करते काय हो. अगं भो झोपा दे ना जाऊ का ती. मी बाबा जाऊ का बाबी बाबा चालली पिल्लू. हम्म? उठली ती पण झोपातून. झोपेल होती ना म्हणल्या का? झोपेल होती पिल्लू पण मामाला जायचं त्याच्यामुळे उठली ती. पिल्लू बाबा कुठे चालले? आत्याच्या घरी चालले आहे ना? मोठ्या आत्याच्या घरी चालले ना बाबा. ए पिल्लू ती ना झोपातून उठली म्हणून तिचं रिॲक्शन बघा ना कसं. फुल झोपेल होती ती पण मामानं जायचं. मामाने मला पप्पी घेऊ द्या पिल्लूची. शोनीची पप्पी घेऊ द्या कारण की मामा आता म्हणजे आज जाणार आहे. तर आज कोणवार आहे? तर आज गुरुवार आहे आणि शुक्रवारचा 10वा आहे. 10वा कसं दहीवाडीला आहे ना ताईंच्या तिकडं पाटावरती. तर 10वा 8 वाजताच असतो. मग एवढं लांब म्हणजे शुक्रवारच्याच दिवशी हाती नसता लागला 10वा. त्यामुळे मामा ना लवकर म्हणजे आगल्या दिवशीच जाणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आगल्या दिवशी गेले की ताईंची तर मुक्कामी थांबतील आणि लगेच तिथं दुसऱ्या दिवशी 10वा 8 वाजता असतो पाटावरती. थंडीचं कसं आगल्या दिवशीच गेलेलं बरं कारण एवढ्या थंडीचं गाडीवरती शक्य नाही ना 8ला. आणि 10वा पण हाती लागत नाही एवढं लांब अंतर आहे ना. 60-65 किलोमीटर आहे पिंपरी ते दहीवाडी. भरपूर लांब अंतर आहे. त्याच्यामुळे मग मामा आगल्या दिवशी चालले है ना पिल्लू. पिल्ली अजून झोपातच आहे आमची शिवन्या. त्याच्यामुळे काहीच रिॲक्शन नाही बघा कशी करते ती. डोळे मोठे मोठे करून बघतीये. झोप नाही झाली बाप्पा झाली नाही. आत्ताशी हसलं पिल्लू. तर मामा आहे ना चालले आता. मिस्टरांनी गाडी काढली. बसनी जाणार आहे ना मामा. मामा बसनी जाणार आहे. येऊ का मी बाय ती उठली नाही तर लवकर उठत नाही. आज किती लवकर उठली ती. नाही बाई उठलं चल जा जा घे तिला सोन. घरीला घे आणि पुरीला जीव लाव बरं का. हा बसनी जाणार आहे ना मामा. तर मामा आज जाणार दहीवाडीला आणि उद्या 10वा करून येणार. 2 दिवस थांबणार आहे दहीवाडीला. चला येऊ का हा पिल्लू पाहते काय बाबा. येऊ बाई खेकडे ना खेकडीला सांभाळा बरं का भाऊ रडून देऊ नका रडू नको बरं का बाब्या. हॅलो फ्रेंड. तर आता 9-9:30 वाजले आणि मिस्टरांनी ना गावातून ना भाजीपाला आणलाय. म्हणजे सकाळी मामांना सोडवायला येताना ना गावात भाजीपाला होता. मग येताना घेऊन आले भाजीपाला. गावात पण भरपूर असं भाजीपाला मिळतो आम्हाला. इथं कसं आश्वीला जावं लागायचं पहिलं पण आता गावात पण भेटतो. पण ज्याला जायचं ते आश्वीवरून पण आणतं. म्हणजे ज्याला घ्यायचं ते आश्वीवरून पण घेतं आणि इथून पण घेतो. तर इथं भरपूर भाजीपाला भेटते. काय मेथीची भाजी तर त्यांनी काय काय आणलं. मेथीची भाजी, टोमॅटो, बटाटं, कोबूचा गड्डा, पालकाची भाजी, वल्ला वाटाणा, हिरव्या मिरच्या, मोडाची मस्त अशी मटकी एवढं सगळं भाजीपाला आणला आहे. आणि वांगे पण आणलेले. हे बघा वांगे आत्याने चिरून दिले आता. आणि आज ना मस्त असं मसाला वांगं बनवायचं आहे. तर 4 खापा करून दिलेलं आहे आत्यांनी. तर चला एवढं सगळा भाजीपाला आणला आहे मिस्टरांनी. आठवडाभरचा बाजार. तर आता मसाले कापून झाल्यानंतर इकडं मस्त असं मसाला वांगं शिजायला टाकले मी. हे बघा मिस्टरांना मसाला वांगं खूप आवडतं त्यामुळे मग मसाला वांगच बनवलं आज. आणि भारी लागतं चपात्यांसोबत मसाला वांगं. तर आता शिजून देऊ वांग्याला आपण. पाणी मापातच टाकायचं लय पाणी पण नाही टाकायचं. आता इकडे मस्त असं वांग शिजून झालंय मसाला वांग. थोडासा रस्सा पण ठेवलाय कारण की रस्सा पण छान लागतो. एकदम असं पूर्ण सुकं आणि थोडंसं रस्सा असताना भारी लागतं वांग चपातीसोबत खायला. मस्त असं वांग शिजलंय. हॅलो फ्रेंड. तर आता ना 5:45 वाजले आणि 6ला लाईट जाते मोटरीची. तर घासाला पाणी काढलंय. हे बघा खालच्या पाडग्याला पाणी चालू आहे. वांगीचे रोपं किती भारी आले घासामध्ये. त्याला वांगी पण लागले.
हे बघा किती मस्त वांगी लागलेली. पूर्ण वांग्यांना म्हणजे प्रत्येक रोपाला एक एक वांगे, एक एक दोन दोन वांगे. हे बघा इथं पण एक वांगे आहे झाडाला पाहिले ना. तर या खालच्या पाडग्याला पाणी चालू होतं, तर आता मिस्टर वरच्या पाडग्याला पाणी लावते. ते बघा म्हणजे आता दिवसाची लाईट आहे, 11ला लाईट येते आणि संध्याकाळी 6ला जाते. आणि सूर्य पण मावळायला आला आहे बघा. 6ला सूर्य मावळतो, तर अजून 15 मिनटं बाकी आहे ना. हे बघा कसं दिसतोय सूर्य, गोल दिसतोय एकदम. तर चला इकडं घास पण कापून झालाय गायांसाठी, वजं बांधलंय, घरी न्यायचं आता. वेळ टाकी द्या. मोटरीचं प्रेशर पाहिलं किती चालली. किती पाणी मारती ना मोटर, नवीन मोटर आहे ना, किती पाणी मारती. तर आता इकडे काढले पाणी या घासाला. हा